हे बघा लसूण, हे बघा ही लसूण बघा, हे बघा पूर्ण आम्ही शिजवून घेतला यातमध्ये. माझ्या सायकल पशी पोचलेलो या, माझी सायकल. वा 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 वा. आणि एकदम असं मस्त एकदम मोकळ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये बघा ही बघा. बघा या दादा आज जी खमंग लागणार आहे का नाही सांगतो, लय भारी लागणार. आपला तुम्हाला 100% चॅलेंज. आपल्याला तुम्ही असला भात कधी खाल्लाच नसणार आहे. व्हेज मध्ये व्हेज बिर्याणी बिर्याणी पण पडेल काहीतरी आहे आज. आई शपथ, मी अजून असताना जरा जिंदगीत नाही बघितला कधी. आता खूप जास्त भारी ड्रोन आहे. सिग्नल गेलेला ड्रोन म्हणजे मी सोडून देतो. मी म्हणलं आता जायचंय 3 किलोमीटर आज जंगलात जायचंय म्हणलं. ड्रोन बिन आता म्हणलं संपला, विषय संपलाय म्हणलं आपला. बघ तू जर काय ड्रोन हाय असा महागार येते यायला लागलाय. टोटल आपली गाडी दोन निघायला लागली बघा. गाडीवर पाणी भाऊ दाखवा एकदा ह्यात मध्ये. लोक ना लय नेतात. अरे वा लय येते लोक, पण हे खात नाही. जंगलातलं एकदम स्पेशल फळ असं खाण्यासाठी. गाडी दिसते गाडी हो का. बस समोर आलं दिसली, समोर आल्यावर बस दिसली. हर मध्ये मंडळी, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये. अशीच घाट बघायचा या. मी उन्हाळ्यामध्ये तर बघितला होता, पण पावसाळ्यात अजून एकदा पण नाही बघितला. तर पावसाळ्यात बघायचा आहे आपला. आजच्या ह्या 4 व्हीलर राईडचा कितवा दिवस आहे आज? आठवा कंप्लीट 8 दिवस झाला. आज आम्ही 4 चाकीमध्ये फिरतोय. 8 दिवस झालं. मी माझ्या सायकलीला खूप जास्त मिस करतोय. आणि आताच माळशेज घाटाच्या नॉर्मल फक्त 6 ते 7 किलोमीटर पाठीमागे आहे आम्ही, ठीक आहे ना. आणि ह्या ठिकाणी मी सायकल घेऊन गेलो होतो ज्यावेळेस मोरुशीचा भैरवगड मला बघायचा होता ना, त्यावेळेस मी गेलो होतो यात ना. त्यावेळेस फक्त एक होतं आपल्याला, त्यावेळेस ड्रोन नव्हता. तर आता ड्रोन आहे. तर आपल्याला आता माळशेज घाट एकदम जेवढा चांगल्या प्रकारे बघणं होतं ना तेवढ्या प्रकारे बघायचा. वा काय मस्त दादा, काय वातावरण झालंय हो दादा. आज काय बनवायचंय? आज काय बनवायचंय आपल्याला? आज बनवायचं आहे मसाले भात लसणावाला बिहारी स्टाईल. अरे हा सोयाबीन पण टाकणार आहे आज. कांदा लसूण त्यासाठी ना आधी पोटामध्ये घर करूया. सगळे आधी पोटामध्ये यासाठी घर करूया चांगलं, म्हणजे चांगलं जास्त भात बसावा असा. किलोभर तांदूळ टाकूया. दुपारी खाऊ, रात्रभर खाऊ, सकाळी खाऊ तर. तर असं काहीतरी आहे. एक आता मी पोटलोय मडमध्ये, ठीक आहे. आता मड ह्या गावामध्ये पोचलेलो आहे आपण. आणि मडकालला जी वातावरण पण इकडं ना सध्या पाऊस कमी आहे. पाठीमागच्या 2 ब्लॉगमध्ये बघितलं पाऊस एवढा जास्त होता नाही. कळसुबाईच्या साईडला खूप जास्त पाऊस होता, ठीक आहे ना. तर महादेव नाश्ता करूया. हा नाश्ता करू करायचा काय? समोरचं काय दिसत नाही बघा. समोर नाही का आजीबाई आल्या त्या, समोरचं काय दिसत नाही. त्यामुळं जास्त रिस्क न घेता आम्ही गाडीचा घेर चौथ्यावरती घेतलेला आहे आणि एकदम दमान निघालेलो आहे. ही बघा जसं फोटो निघाल तसं काय दिसत नाही. दादा मागच्याच गाडी दिसेल का सगळे खरे? पण काय अवघड आहे, अवघड आहे. माळशेज घाटाचा अवघड राहिलंय जास्त बाबा. हा काढा फोटो काढा चांगलं. आम्ही JCB ड्रायव्हर कामाला होतो ना आम्ही, त्यावेळेस आमच्या संग एक पोपटराव म्हणून होता, एकदम पोपटराव म्हणून. ठीक आहे. आमची दोघा जोडी एक लय भारी होती. एकाच मालकडे आम्ही 7-8 वर्ष काम केलं. आणि एवढं बोलणं टॅक्टरबाजमध्ये गणपा टिप्पर घेऊन आपल्याला त्या घरावर जायचं बरं का. घरावर गाडी नाही जी आपण खाली कराय, जे बोलणं होतं ना तवाचं ते लय सगळं. म्हणजे आम्ही पहिलं JCB होतो, लय मजा करायचो. लय JCB ट्रॅक्टर मी भरून द्यायला, पोपटराव टाकायला, लय मजा. इंडिकेटर दिसते नुसता गाडीचा. हो गाडी दिसते. हो गाडी हो का. बस समोर आलं दिसली, समोर आल्यावर बस दिसली. हो का गाडी बाबा. हो गाडी समोर झाली. आपण साईड नसेल नाही सरळ आहे. आता असलं का आम्ही ना एका ठिकाणी येऊन थांबलो या. ती ठिकाण दाखवतो तुम्हाला. ती आहे माळशेज घाटाचा ही भोगदा. ह्या भोगद्यामध्ये येऊन थांबलो आम्ही, म्हणजे भोगद्याच्या बाहेर आहे. काय आता काय चाललंय? आलोच माघारी या पावशील. आलोच लगे आलो. चला वेलकम टू माळशेज घाट. त्यातला तुमचा गणेश भाऊ कुठं पोचलाय माहिती आहे का भावा? या ठिकाणाचं नाव काय रे? थंब पॉईंट. ओके. तर तुमचा गणेश भाऊ आलेला आहे.
थंब पॉईंट आहे, ठीक आहे, थंब पॉईंट, ठीक आहे. तर हा आहे ना, हा थंब पॉईंट आहे. मला ड्रोन सीन घ्यायचा होता, पण मेन गोष्ट अशी का नाही, पाऊस असल्यामुळे मी ड्रोन सीन नाही घेऊ शकत. वा, स्वप्नावर काय पाणी फिरलं एकदम खतरनाकमध्ये. तुम्हाला वॉटरफॉल दिसतंय का? दिसतं एक नंबर सगळं वॉटरफॉल आहे, सगळं टोटल. पांढरं फक्त हे धुकं जायला पाहिजे, मग आम्हाला दिसणार आहे इथं. इकडल्या साईडला पूर्ण माळशेज घाट आहे आणि ह्या इथं सगळं धुका साईडला, ठीक आहे. आणि या धुक्यामधनं काय आम्हाला समोर दिसत नाही. मला ड्रोन उडवत होता, पण ती पण मी करू शकत नाही, कारण हवा खूप जास्त चालू आहे आणि धुक्यात काय दिसत नाही, ठीक आहे. काय झालं ना, एक चोरून का काहीतरी गाडी आणली होती आणि ती गाडी ह्या इथनं खाली फेकली होती दादा. हो इथनं गाडी खाली फेकली होती आणि नंतर ती गाडी नंतर वर काढण्यात आली. ज्यावेळेस मी गेल्यापर्यंत सायकल आलो होतो नाही, त्यावेळेस मला सांगणं होतं, मंडळी लेट्स गो, दिस इज अ पान फेकिंग इज नजारा थंब पॉइंट. खतरनाक. ज्यावेळेस आपण माळशेज घाटामध्ये आलो होतो नाही 4 ते 5 ते 6 महिन्यापूर्वी, त्यावेळेस पूर्णपणे वातावरण क्लिअर होतं, घामानं पूर्ण डबडबलेला होतो. आता थंडी एवढी वाजते की विचारायचं नाही, ठीक आहे. आणि वेलकम टू माळशेज घाटाचा भोगदा. चला, वा, पाऊस पडायला लागला इथंच, मस्त गार लागतंय. वा, छत्रपती शिवाजी महाराजांनी हितनं घोडा खाली उतरवलेला आणि हितनं खाली उतरवून दिल्लीला गेलं हे ते ठिकाण आहे बघा. अहो म्हणजे जोक नाही, पहिल्यांदा जीवनात पावसाळ्यामध्ये आलोय वॉटरफॉलला मी, माळशेज घाट बघायला. आणि पहिल्याच वेळेस असं झालंय का नाही की मला समजा नाही म्हणजे काय, योगा वॉटरफॉल योगा, हे किती सुंदर आहे भाऊ, हे किती मस्त आहे. पण जर धुकं नसतं ना, एवढं बाहेर दिसलं असतं, काय सांगू. काय झालं, काय दिसतंय, आपल्या गाडीवर पाणी. हे बघा बघा, आपल्या गाडीवर पाणी, टोटल आपली गाडी धुवून निघायला लागली बघा, गाडीवर पाणी भाऊ. गाडी धुवून निघली, अक्षरशः गाडी धुवून निघली. आयुष्य, वाव दादा, मित्रांनो हे बघितलं हो का, बागी कसलं खतरनाक आहे. आपल्याला ड्रोन उडवायला भेटला होता दादा. काय नजारा आहे, काय ही बघा बघा, काय इकडे साईडला गाडी घ्यायला आम्हाला जागा भेटायला येते कुठतरी माळात. तुम्हाला ते मला म्हणते तू हे मला एक जण मुंबईमधले एक जणांनी मला सजेस्ट केलं हे खायला. ते कोकणातलं हेच आहे का? दिलाय पण ते शरीरासाठी चांगलं असतंय ना. ही काय झालं ना आजकाल, शरीरासाठी चांगलं असतंय हिला जास्त. बस हा, कसं खायचं असतं ते, बर असं आहे का. मावशी दाखवा एकदा हात मध्ये. लोकांना लय नेता. अरे वा, लय येतात लोक, पण हे खात नाही. जंगलातलं एकदम स्पेशल फळ असं आहे खाण्यासाठी. काय म्हणते त्याला, आवळा का, जंगली आवळा. हा, जंगली आवळा आहे भाऊ, जंगली आवळा, एकदम जंगली आवळा आहे. जंगली आवळ्यानं आवळून टाकले. चला चला मंडळी, तुम्हाला दाखवू काहीतरी. शपथ, शपथ. अरे तिकडे पाठीमागं बघितलं का तेव्हा, अरे काय नजारा दिसतोय. आई शपथ, मी अजून असला नजारा जिंदगीत नाही बघितला कधी. आता ड्रोन सोडतो बघा, ड्रोन ना आता हे बघा इकडे या नजारा बघा. चला ड्रोन सोडतो आता, बघा ड्रोन ना.
किलोमीटर आहे, बरोबर 3 किलोमीटर आहे. तेव्हा ती झरणं दिसतात ती. दादाला काय म्हणलं 500 मीटर रनिंग वाचायला म्हणलं ड्रोनचं पाठीमागे येताना. इथं वर एक माळ आहे म्हणलं, त्या माळावर गाडी थांबव म्हणलं, थोडं जवळ पडतंय ड्रोनला माघार येताना. ठीक आहे. आणि ह्या इथं गाडी गेली, तुझा सिग्नलच तुटला. सिग्नल तुटला, स्क्रीन पूर्णपणे बंद, जागला स्क्रीनच बंद झाली, सगळंच बंद झालं. बरोबर रिवर्स घेतल्या. दादा गाडी रिवर्स, मला बोलायचं आहे ना, रिवर्स गाडी घ्या लवकर म्हणलं. दादा गाडी रिवर्स जशी ह्या इथं आली, सिग्नल गेला जशी हिथं गाडी आली जागेला आहे अशी, तेव्हा सिग्नल आला. आणि त्या टायमिंगला बघू तर रिटर्न द होम असा ऑप्शन आला. आणि त्या टायमिंगला ड्रोन आपला मताना आपल्या जागेला. एक गोष्ट काय आली, ज्यावेळेस तुमचा जर ड्रोन असेल ना, ज्यावेळेस सिग्नल तुटतो ना, तर त्यावेळेस ड्रोन आपला हाय असा माघारी येतो. आणि DJI मिनी ॲक्शन 5 प्रोमध्ये ही सिग्नल आहे असं मला वाटतं. दुसऱ्या ड्रोनमध्ये आहे का नाही माहीत नाही, पण त्याच्यावरच्या मॉडेलमधनं सगळ्यांना ही सिस्टम आहे. ही सिस्टम कंपनीने खूप जास्त भारी दिलं या. मग भरपूर जण म्हणते जर ड्रोन घ्यायचा मला तर कुठला ड्रोन घेऊ, तर DJI ॲक्शन 5 प्रो ही माझा मी स्पेशल ड्रोन वापरतो. एक नंबर आहे. डोळे बंद करून तुम्ही ड्रोन घेऊ शकता. खूप जास्त भारी ड्रोन आहे या. सिग्नल गेलेला ड्रोन म्हणजे मी सोडून दिलं. मी म्हणलं आता जायचं आहे 3 किलोमीटर आज जंगलात जायचं आहे म्हणलं. ड्रोन बिन आता म्हणलं संपला, विषय संपला म्हणलं आपला. बघ तू जर काय ड्रोन हाय असा माघार येते यायला लागला आहे रिटर्न द होममध्ये. जिथनं ओढला तिथंच माघार येणार ड्रोन. माझं नशीब लय भारी. आपण कुठं निघालोय? निघाले आता दापोली. तर मंडळी आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. कुंभी वॉटरफॉलला निघालो होतो. पाऊस लय होता, धुकं लय जास्त होतं, गर्दी भरपूर होती, त्यामुळे आम्हाला जाता आलं नाही. काळू वॉटरफॉलला आम्ही जवळ गेलतो का नाही दादा? 2 किलोमीटरवर आम्ही काळू वॉटरफॉल होता आमच्यापासून, पण जाऊ नाही शकलो कारण की धुकं लय होतं, दिसत पण नव्हतं आणि सीन पण घेता येत नव्हता. कारण की मागच्याच घाटात तर तुम्ही बघितली अवस्था काय होती, तर त्यामुळे मला जातच नाही आलं. ठीक आहे ना. तर ह्यामुळे तसा सीन झाला या. तर चला निघालोय घराकडं तोंड पाडून. दादाला आता माहिती, दादाला 1-2 दिवस कर मला आता घराकडे गेल्या, परत नाही करमणार, परत वाटणार आयला किती भारी फिरलो, किती भारी. मी तर म्हणतो दादा इथनं 2-3 दगड घेऊन जावा. नाही करमलं की दगड बघायचा, नाही करमलं की दगड बघायचा. हा आतून पसंत गेलं नाही दगड घ्या. चला दगड लय आमच्याकडे माळाला दगड घ्यायचा. तर आता आपण माळशेज घाटामधनं खाली उतरलेलोय, मोरुशी पास केलेलं आहे. का म्हणे माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने. तर त्यामुळे आम्ही काय करतोय ना, मस्त मध्ये एकदम बिहारी टाईप भात बनवणार आहे. ठीक आहे, लसूण भात. ठीक आहे ना. तर कसा बनवतोय बघा तुम्ही, आणि आणि तुम्ही सुद्धा बनवा असा भात नक्कीच. चिरून झालेलं आहे, कांदा चिरलेला, टमाटर, कोथिंबीर, कांदा सगळं चिरून झालेलं आहे. फक्त आता फोडणी द्यायची. आता ह्याला फुगवायचं चालू सगळं. अगा ए रॅपलिंग म्हणते ती, रॅपलिंग. ओके मम्मी, नो टेन्शन, हिअर इज दिस. टेन्शन नाही तुला, नाही टेन्शन पण आम्हाला आहे की. टेन्शन घ्यायचं नसतंय रे. टेन्शन येतंय मनाने. पण मगाशी केला फोन पण तुला लागलाच नाही. बरं ठीक आहे. मग नेटवर्क नव्हतं. होय. हा खरंच ती तेलाचा वाशी बरं काय पण म्हणा, ती तेल आहे तसं तुम्ही म्हणलं ते. हां तेल चांगलं आहे. चांगलं आहे. नाही येत तसं का. आम्ही दादा आपल्या घरी निघालेलं होतं आणि मी पण माझ्या सायकलीकडे चाललो. ठीक आहे. तर आम्हाला एवढं भारी वाटलं का नाही. दादा 8 दिवस गेलं, कसं गेलं 8 दिवस काय माहित नाही, काहीच कळलं नाही. म्हणजे 8 दिवस म्हणजे एकच तासासारखा निघून गेला असं वाटायला लागले सध्याला का आम्हाला. दादा पण दादाच्या घरी निघाले, मी माझ्या सायकलीकडे पुढं प्रवासाला निघालेलोय. दादा लय मजा आली. लय मजा आली म्हणजे काय, लय भारी वाटला. करमणारच नाही आता 10-12 दिवस. हा दादा आता करमणार नाही, मला पण करमणार नाही. कारण की ते आम्ही मजा केली ना, लय भारी वाटलं. पावसात विजून पळून आणि हे ते लय मजा केली राव खरंच आम्ही. जिरे टाकली, आता वेळ आली तर मोहरी. असू दे.
कोथिंबीर नंतर. आता वेळ आहे कोथमिरीची. थांबा अजून तिखट टाकायचे या. काय प्रमाणात दादा मग गावरान तिखटाशिवाय मजा नाही. बस कर. हां टाका. मजा आली रे. बस बस बस. डबं घेऊन पळायला लागेल. मग काय तर जाणार आहे ह्यातमध्ये सोयाबीन माझ्या आवडीचं. हाय हा दादा आज जी खमंग लागणार आहे का नाही सांगतो. लय भारी लागणार हा. आपला तुम्हाला 100% चॅलेंज. आपल्याला तुम्ही असला भात कधी खाल्लाच नसणार आहे. या व्हेज मध्ये व्हेज बिर्याणी बिर्याणी पण पडेल काहीतरी आहे आज. नॉन व्हेज सारखं आहे काय तुम्हाला. बरं झालं खाली टाकलं आता उचलून घ्यायला लागलं मी. हो का वा 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 वा. आणि एकदम असं मस्त एकदम मोकळ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये हे बघा. ही बघा गाडी मस्त ओपन आहे. नो टेन्शन आहे काय टेन्शन नाही. नो टेन्शन आहे काय टेन्शन नाही. दादा आता ह्यातमध्ये मेन काय आहे माहिती आहे ना. तांदूळ. तांदूळ तर टाकायचं. अयो लसूण अगं बाया दादा आता मेन काय येणार आहे. बिहारी लसूण. अगं बाया आमच्या आवडीचा लसूण. ही जेव्हा ह्यात शिजतो ना म्हणजे शिजून निघतो पूर्णपणे उकडून निघतो. ती लसूण खायची जी मजा आहे ना ती खूप अप्रतिम आहे. तुम्हाला दाखवतो मी. वा आता ह्यात थोडं नॉर्मल पाणी. ओके हां ओके हां बा ओके अजून थोडं टाका एवढं टाक. ओके बस घ्या हलवून. अभी तांदूळ डाल दिया इसमें. अभी इसको हिलाएंगे अच्छे से. अच्छेशी. हाँ चांगलं नाही अच्छेशी. बघायचा बघायचा. दाखवू का. हो. बघा खाली आयुष्यपत कसं आहे? लसूण. बिहारी लसूण. हो है ना. कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे. लागा 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 लागा. अहो ही जर खाल्लं ना कायम आठवत राहील जिंदगीभर कायम. एवढा टेस्टी का नाही. वा 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 दादा तोंडा पण सुट नाही त्यात खरी सांगा. काय कुठं. हे बघा लसूण. हे बघा ही लसूण बघा. हे बघा पूर्ण आम्ही शिजवून घेतला यातमध्ये. एवढा या बरा खायला या. असा खावा निसर्गामध्ये बसून. ही लसूण आहे ना ही. हे बघा पूर्ण खाल्ला. भात खाऊन झालेला आहे. खूप जास्त भारी झाला. आता मेन विषयावर येऊया. दादा मी 8 दिवस संघ होतो. आजचा 8वा दिवस आहे आमचा. आणि 8 दिवसानंतर ना ती त्यांच्या घरी निघाल्यात. मी सायकलीकडे निघालो आहे. दोघांना पण दुःख होतं आहे. आम्ही दोघांना पण जास्त करून बोलू नाही. दादा तिकडे आपलं आवडतं आहे सामान एकटंच. आणि एक आपुलकी लागलेली असते थोडीफार. तर असं झालं आहे की अजून संघ राहा वाटतं आहे. पण त्या गोष्टी असं शक्य नाही. त्यांना त्यांचं बिझनेस सांभाळायचा आहे. ती पण चांगलं बिझनेसमॅन आहेत. तर नाश्ता झालेला आहे. कचरा थोडा पण ठेवला नाही. कचरा आम्ही आमचा सगळा घेतला तिथं केलं होतं बघा. आणि आता आपण निघालेलो आहे पुढं दापोलीमध्ये. लाडघरला आपली सायकल आहे. सायकलीपेक्षा जाऊ निघू पुढं. आता पाऊस यायला लागला. चला बाकीच्या गोष्टी सगळ्या पुढं करूया. करून फायनली मी माझ्या सायकलपाशी पोचलेलो. या माझी सायकल लई मिस केली ह्याला मी. मला माहिती आहे तुम्ही पण खूप जास्त मिस केलं आहे सायकलीला. माझ्या सायकली संग चालणाऱ्या या प्रवासाला. आणि ही बघा एकदम मस्तमध्ये आपली उभा आहे. एक नाही ठीक आहे. ही बघा हे बघा इथे आपली उभा सायकल. ठीक आहे ना. आणि ही लाडघरमध्येच उभा आहे. बापरे जसं इथं आलं तसं इथं घाम आला. तुम्ही बघितलं ह्या 8 दिवसामध्ये मला कुठं घाम नसेल आला. पण ह्या ठिकाणी आलं तसं घाम आला मला. ह्यात बी आहे हवा आहे मस्तमध्ये. भाऊ हां ह्या भाऊन आपली सायकल आहे तर मस्तमध्ये जपून ठेवलेली. खूप जास्त भारी वाटलं. 8 दिवसानंतर 8 दिवस झाले का नाही आम्हाला. 8 दिवसानंतर आलो आहे मी दादापाशी.
तर दादा धन्यवाद बरं का मनापासून तुम्हाला खरंच धन्यवाद. सपोर्ट करायचा मराठी माणसाला सपोर्ट. लई मदत केली तुम्ही मला. इथं मला राहायला पण दिलं त्यांना 1-2-3 दिवस आणि नंतर माझी सायकल पण लगभग 7-8-10 दिवस पण माझी सायकल या ठिकाणी होती. तर खूप जास्त मदत करते ती आणि ह्यामुळेच शक्य होती ही जी राईड आहे का ना, ही ह्यामुळे शक्य आणि ह्यामुळेच पुढं मला अजून प्रोत्साहन भेटतं की चाल बाबा पुढं. आपली मराठी माणसं आपल्याला सपोर्ट करते ती, तर त्यामुळं मी पण चालत राहतो. आणि मला जर पुढं काढायचा जर सगळ्यात मोठा हात म्हणलं कोणाचा आहे ना, तर ते आहे आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांचा. मला एवढा सपोर्ट करते ती का नाही खर्च, लई सपोर्ट म्हणजे लई सपोर्ट. काहीच नाही आपल्यापाशी, आपण शून्य माणूस आहे तरी पण एवढी माणसं सपोर्ट करते ते माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. तर उद्या जायचं आहे आपल्याला दाभोळला, ठीक आहे. तर दाभोळवाल्यांना तुमचा गणेश भाऊ, हां ही व्हिडिओ पडेल त्यावेळेस मी दाभोळ पार करून टाकेल. असं दादा म्हणलेलं मला जायचं आहे घरी, जायचं आहे. नाही म्हणलं आज नाही जायचं घरी, आज थांबायचं म्हणलं इथं सायकलीपाशीच. आज थांबवून घेतलं त्यांना मी, कारण की रात्रीचा टाईम किती झाला आहे माहिती का, टाईम दाखवतो 10:06 झालती या. आता झोपतो, भेटतो फुल्या ब्लॉगमध्ये. अयो दादा कसं गेलं आपलं हे 8 दिवस? एक नंबर केलं, लय वाढ गेले. आता करमणार नाही. आता करमणार चला असं द्या, दादाला करमणार नाही, मला पण करमणार नाही. ती आहेच गोष्ट खरी आहे ती. भेटू तुम्हाला सर्वांना फुल्या ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कर लाईक, चॅनल करू नका सबस्क्राईब. भेटूया फुल्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय जय भारत. हर हर महादेव. जय महाराष्ट्र.